सागरी किनारपट्टी ही देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची बाब आणि याच किनारपट्टीवरील सुरक्षेला छेद देत दहशतवाद्यांनी थेट देशाची आर्थिक राजधानीच हादरवली होती। मात्र त्यानंतर सागरी किनारपट्टीवरील सुरक्षेला प्राधान्य दिलं गेलं। काही महिन्यांच्या अंतराने किनारपट्टीवर सागरी सुरक्षा अभियान राबवून सुरक्षेचा आढावा घेतला जातो। कोकण किनारपट्टीवरही 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा मोहीम राबवण्यात येते। रत्नागिरीच्या सर्वच किनाऱ्यांवर सध्या ही मोहीम राबवली जाते। सागरी किनारी नियमितपणे दक्षता घेता यावी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता समुद्रकिनारी असणारे गावं या गावांमधून पोलीस मित्र संकल्पनेवर आधारित सागरी सुरक्षा दलाची स्थापना करण्यात आलेली आहे। सागरी सुरक्षेच्या बाबतीत पोलीस दल दक्ष असून सागरी सुरक्षा करण्याकरिता जे काय उचित प्रयत्न करणे अपेक्षित आहे ते सर्व प्रयत्न पोलीस विभागामार्फत केले जातात। सागरी सुरक्षेचा आढावा घेण्याच्या उद्देशाने रत्नागिरीच्या किनारपट्टीवर म्हणजेच काळबादेवी, आरेवारे, गणपतीपुळे, जयगड तसंच गुहागर, हरणे, आंजर्ले आणि केळशी हद्दीतील सागरी किनाऱ्यांवर सागरी सुरक्षा अभियान सुरू करण्यात आलंय। हे अभियान महाराष्ट्र पोलीस, नौदल आणि सागरी सुरक्षा दलाच्या समन्वयातून सुरू असून यामध्ये स्थानिक तरुणांचा देखील समावेश करण्यात आलाय। कसं चालतं हे अभियान? या अभियानाअंतर्गत पोलीस समुद्रातील बोटींची तपासणी करतात। संशयास्पद हालचाल करणाऱ्या व्यक्तींवर करडी नजर ठेवली जाते। किनारपट्टीवर स्थानिक तरुण पेट्रोलिंग करतात आणि संशयास्पद वस्तूची माहिती त्वरित पोलिसांना कळवतात। 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर कोकण किनारपट्टीवर ही मोहीम राबवली जाते। एखादी संशयास्पद वस्तू वगैरे सापडली किंवा संशयास्पद कोण फिरताना वगैरे आढळलं तर नाही, पण आढळलं तर वरती कळवतो। आमचे वरिष्ठ अधिकारी आहेत, बीट अंमलदार वगैरे आहेत, त्यांना कळवतो। आम्ही महिन्यातून 15 दिवसातून मीटिंग वगैरे घेत असतो। ते आम्हाला त्याबद्दल मार्गदर्शन करत असतात। असे आम्ही 5 ते 6 जण आहोत तिकडे, सर्वजण गस्त करत असतो इकडे। काही जर वस्तू वगैरे आढळली तर आम्ही पोलिसांना वगैरे खबर करतो। बोटिंगला आम्ही टोकन देतो, जेणेकरून त्या बोटीमध्ये जे अधिकारी जे काही खलाशी असतात त्यांची नोंद असते, त्यांच्याकडे ओळखपत्र, त्याचा आय कार्ड नंबर वगैरे असतो, तो आम्ही बोटीचा नंबर वगैरे घेतो, त्याची पूर्ण माहिती डिटेलमध्ये माहिती असते आमच्याकडे। तर अशा प्रकारे स्थानिक तरुणांच्या समावेशामुळे संशयास्पद वस्तू किंवा बोटींची माहिती पोलिसांना त्वरित मिळते आणि इथली किनारपट्टी देखील सुरक्षित राहते। प्रणव पोळेकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।